UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। इंदापुरात भाजपला धक्का, हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर। इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारी विरोधात पवारांचे स्थानिक नेते मैदानात। प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळे, भरत शहांची नाराजी। 11 ऑक्टोबरला मेळावा घेऊन निर्णय जाहीर करणार। सुप्रिया सुळेंच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग, पक्षप्रवेशानंतर बारामती लोकसभा निकालावरून हर्षवर्धन पाटलांची कबुली। समोरच्यांना 40 जागा भरायच्या आहेत म्हणून ते लोक घेत आहेत जागा वाटपानंतर आपल्याकडेही अनेक जण येतील। पवार गटातील इन्कमिंगवर अजितदादांची प्रतिक्रिया। 14 तारखेला फलटणमध्ये जाणार शरद पवारांचं सूचक वक्तव्य। पवारांच्या वक्तव्यानं रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाचे संकेत। रामराजे नाईक निंबाळकरांनी मुंबईला येण्याबाबत फोनवरून सांगितलंय। उद्या रामराजेंसोबत मी चर्चा करणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। नरहरी झिरवाळांचा मुलगा गोकुळ झिरवाळ शरद पवारांच्या भेटीला। दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक, तर गोकुळ कुठेही जाणार नाही, अजून शर्यत लागायची आहे, नरहरी झिरवाळांचं स्पष्टीकरण। पारनेरमध्ये साहेब देतील तो उमेदवार निवडून आणणार, राणी लंके विधानसभा निवडणूक लढणार का, या प्रश्नावर खासदार निलेश लंकेंचं उत्तर। जागा वाटप झालेलं नसताना घोषणेचा अधिकार कोणी दिला, शरद पवार गटाचे पुणे अध्यक्ष प्रशांत जगतापांचा सवाल। मवियात मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन। महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम केला। देवाभाऊ जो बोलता है वो करता है और नहीं बोलता वो डेफिनेटली करता है। सोलापुरातील सभेत फडणवीसांची डायलॉगबाजी। एक लक्षात ठेवा, देवाभाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है। मुख्यमंत्री शिंदेंचं आव्हान आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं। मवियानं 2.5 वर्षात केलेलं काम दाखवावं, शिंदेंनी दिलं होतं आव्हान। पुण्यात काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असताना राडा, 2 गटात जोरदार घोषणाबाजी। तिकिटाच्या मायांचे समर्थक आमने सामने। तासगाव रिंग रोडच्या श्रेयवादावरून आजी माजी खासदार भिडले। विशाल पाटील आणि संजय काका पाटील यांच्यात व्यासपीठावरच वादावादी। तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यात मोगलाई लागली नाही, येत्या काही काळात आम्ही दाखवून देऊ, रोहित पाटलांकडून संजय काका पाटलांना खुलं आव्हान। माझ्या भाषणादरम्यान अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला, त्याला जशास तसं वागण्याची आमची भूमिका। सांगलीतील राडावर संजय काका पाटलांची प्रतिक्रिया। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।